पूर्ण करावीत याच ठिकाणी भगवंतानं गृहस्थाश्रमाचाही प्रवेश केला। सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णांचे ज्येष्ठ बंधू बलराम दादांचा विवाह, अतिशय अल्प रूपामध्ये आलेली ही कथा। अनर्ताधिपती श्रीमान रेवतो रेवती सुता ब्रह्मणा योरितप्रादा बलायेति पुरोदितम्। अनर्थ नगरीचा राजा होता रेवत। रेवताला रेवती नावाची कन्या दिसायला सुंदर होती, संस्कारिक होती, पण मात्र रेवती मातेचा विवाह होत नव्हता महाराज। जन्म मृत्यू आणि विवाह हे ईश्वराधीन येतं। रेवत राजानं ब्रह्मदेवांच्या दरबारामध्ये जावं, मुलीचं लग्न का जमत नाही हे विचारण्यासाठी एवढे अधिकारी होते। पण ब्रह्मदेवांच्या दरबारामध्ये ब्रह्मसभा सुरू होती, विलंब झाला, ब्रह्मसभा संपली। ब्रह्मदेव वाच रेवता केव्हा आला? रेवतानं सर्व वृत्तांत द्यावा सांगितलं। महाराज, ही माझी मुलगी रेवती, हिचं लग्न जमत नाही, गाठ मारण्याचा अधिकार तुम्हाला, सांगायची गाठ कुणाशी मारलेली आहे? हसले ब्रह्मदेव। रेवता, काय केलं हे तू? अरे माझी दिनचर्या तुला माहिती नाही, माझ्या दरबारात आहे म्हणून तुला मृत्यू स्पर्श झाला नाही, कितीतरी युग होऊन गेली येतं। मग महाराज डोळ्यात अश्रू निर्माण झाले, माझ्या मुलीचा विवाह कोणाशीच होणार नाही का? एकच आहे आता, जा या भूतलावरती श्रीकृष्णांचे ज्येष्ठ बंधू बलरामांना रेवती भार्या म्हणून दे। एवढे दिवस ब्रह्मदेवांच्या दरबारामध्ये राहिल्यामुळे तिथे एक प्रकार असा घडला होता, रेवतीमध्ये अंतर निर्माण झालेलं आहे महाराज। आता याला एकतर उंचीचं अंतर म्हणा किंवा युगांचं अंतर म्हणा। ज्यावेळी रेवत राजा श्रीकृष्णांच्या राज दरबारामध्ये आला, सुधर्मा सभेमध्ये द्वारिकाधीशांना येऊन ज्याने सर्व वृत्तांत द्यावा, आनंद झाला भगवंताला। भगवंतांना विवाहाला संमती दिली आणि एकाकी द्वारिका नगर सजवण्यात आलं महाराज। अजून बलरामांनाच माहिती नाही। बलरामांनी पाहिलं कृष्णा काय आहे आज आपल्याकडे। बलराम दादांना भगवंत सांगत आहे, दादा अहो तुम्हाला सोयरीक आली आहे आणि जमलं तर घेऊ उरकून थोड्याच वेळात। कृष्णा कोण आहे, कोणाची मुलगी? दादा गडबड करू नका, मी आहे ना, मी पाहतो, मुलगी दिसायला चांगली एवढं मला माहिती आहे, पटकन राजवस्त्र धारण करा, 5 मिनिटाच्या आत तुम्हाला नवरदेव करतो। एवढं फास्ट लग्न श्रीकृष्णांशिवाय कोणी जमू शकणार नाही महाराज। आणि दरबार भरला, भर दरबारामध्ये ज्येष्ठ मंडळी समोर असताना रेवत राजानं हात जोडावे, भगवंताची प्रार्थना करावी। द्वारिकाधीश, एक समय असा होता, मोठं वैभव माझं होतं, पण मात्र आज माझं सर्वस्व संपलेलं आहे, मुलीशिवाय आमच्याकडे काही नाही। भगवंत हसला, महाराज अहो फक्त मुलगी नारळ द्या, बाकीचं चालत राहील। मग फोडायची का सुपारी? कशाचा विलंब, फोडा सुपारी। इकडं बाजूला बलराम दादा येऊन बसलेत। बलराम दादा नुसतं अवलोकन करू लागले, हो काय म्हणतो, तो काय म्हणतो, तो काय म्हणतो। आणि बलरामांनी श्रीकृष्णांच्या मांडीवर हात ठेवला। कृष्णा काय झालं दादा, ताण लागली? अरे तुम्हाला म्हणला होता होणारी बायको दाखवतो, कुठेही ती बायको? दादा थांबा, थोडी गडबड करू नका, विवाह तर जमू द्या, हात चालील स्थळ जायला नको, आधीच पोरींची अवघड आहेत। आणि बलराम दादांचा विवाह पाहता पाहता भगवंतानं असा निश्चित केला, विवाहाची तारीख निश्चित झाली, मुहूर्त निश्चित झाला, तरी बलरामांना पोरगीच दाखवली नाही महाराज। शेवटी बलराम समुद्रासारखा क्रोध ताडकन उठले भगवंत जवळ। दादा काय म्हणणं आहे? अरे कुठेही ती भार्या पाहिची का दादा? होय होय, कुठे? मागं वळून बघा, आता भार्या मागं उभी आहे, पाहिची आहे। बलराम दादा चोरून चोरून पाहू लागले महाराज, सगळ्यांसमोरून कसं मागं वळून पाहता येईल, चोरून चोरून पाहू लागले, पाय मागं दृष्टीस पडले, नाही आहे मागं आहे कोणतरी। पण बलरामांनी पाहिलं काय, तिचे पाय भूमीवर, मस्तक आकाशामध्ये होतं महाराज। कारण ब्रह्मदेवांच्या दरबारामध्ये जे अंतर निर्माण झालं होतं, युगांचं अंतर, बलराम कडाडली तर कृष्णा अरे काय हा प्रकार, कुठं ही मुलगी, कुठं मी, कुठं हिची उंची, कुठं माझी उंची? दादा अडचण काय? अरे अडचण उंचीचीच आहे ना।
दादा फक्त अडचण उंचीची आहे, घ्या हातामध्ये नांगर, ठेवा तिच्या मस्तकावर, लहान करून घ्या, वेळ होतोय, आरतीला जायचंय. आणि बलराम दादांना भगवत आज्ञा, बलरामांनी जिच्या मस्तकावरती नांगर ठेवावं. लहान करत करत रेवती किती लहान करून घेतले, कानाच्या खाली महाराज. म्हणून आपण पण आता अजूनपर्यंत प्रथा आहे, एखादं स्थळ आलं की मुलीची उंची किती, अरे ती बलरामांसाठी आहे, तुझ्यासाठी नाही आहे. मग प्रथा का पडली? उंची मुलीपेक्षा जर जास्त असेल तर मुलगी त्या मुलाच्या कानाखाली राहते असं सांगितलं जातं महाराज. तुमची राहिली का? हा योगायोग. बलराम दादांनी समोर रेवती मैयाला पाहावं, बलरामांनी विवाहाला संमती दिली. गर्गाचार्य ऋषीमुनींचे आगमन भावित आणि विवाह बलराम दादांचा रेवती मातेशी यथार्थ संपन्न झाला. शिव तनय वरिष्ठ सर्व कल्याण मूर्ती परशुकमलहस्तं शोभितं मोदकेन अरुण कुसुममाला व्याललम्बोदयेन मम हृदय निवास श्री गणेशं नमामि. वधूवर्यो शुभं भवतु सावधान. बलभद्र भगवान की जय, कृष्ण कन्हैया लाल की जय, द्वारिकाधीश भगवान की जय. बलराम दादांचा विवाह माता रेवतीशी यथार्थ संपन्न झाला. बलराम दादा वाच्य कृष्णा, आता तुझं मी बघतो. भगवंत म्हणले, दादा आता तुम्ही तुमचं बघा, माझं मी बघतो, माझी काळजी करू नका. परीक्षित राजाचा प्रश्न आहे, महाराज आपण आम्हाला सांगितलं होतं भगवंतानं 16,108 राण्यांचा गृहस्थाश्रम भगवंताचा होता. मग भगवंताचा माता रुक्मिणीशी विवाह कसा झाला, ती रुक्मिणी स्वयंवराची कथा मला सांगा. शुकाचार्य राजा परीक्षिती कथा सांगता येतं. राजा सिद्ध भीष्मको विदर्भाधिपतिर्महा तस्य पञ्चाभवन् पुत्रा कन्यका च वरानना. भगवान श्रीकृष्णांची सासरवाडी विदर्भ नगर. भगवंताच्या महाराष्ट्रामध्ये 2 सासरवाड्या आहेत महाराज, एक विदर्भ आणि दुसरं जामखेड. जामवंताची जामखेड. विदर्भाची स्थिती अशी सांगितली आहे, विदर्भ नगराचे राजे आहेत भीष्मक. या भीष्मकांना शुद्धमती नावाची भार्या, ज्यांना 5 पुत्र आणि 1 कन्या जन्माला आलेली आहे. ती कन्या म्हणजे रुक्मिणी, 5 पुत्र म्हणजे रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश, रुक्ममाली. 5 भावांची लाडकी बहीण होती रुक्मिणी. परमानंदानं पित्याला पुत्रांनी बहिणीच्या विवाहाची चर्चा करावी आणि आनंदानं मोठ्या प्रेमानं पित्यानं आपल्या मुलीसाठी योग्य वर म्हणून रुक्मिणीचं श्रीकृष्णांचं नाव काढता ज्येष्ठ पुत्र रुक्मा संतप्त झाला महाराज. काय संतप्त झाला? बाबा काय बोलताय आपण? हे माझी बहीण कुठं आणि कुठं तो कृष्ण? योग्य संस्कारामध्ये राजवैभवामध्ये क्षत्रिय कुळामध्ये वाढलेली माझी बहीण, अरे कुठं तो कृष्ण रणांगणामध्ये पळून गेलेला आहे. स्वतःच्या मामाचा ज्याने वध केला, अशा दुष्टाला मी माझी बहीण भार्या म्हणून देणार नाही. रुक्मानं ज्या विवाहाचा विरोध करावा आणि आपल्या बहिणीचा विवाह पित्याच्या मनाविरुद्ध आपला परम मित्र दमघोष पुत्र शिशुपालाशी निश्चित केला महाराज. ज्यावेळी आपल्या पित्याला येऊन या शिशुपालानं वृत्तांत दिला, डोळ्यामध्ये अश्रुधारा निर्माण झाल्या. अरे पित्याचा अधिकार, ज्या पित्यानं मुलीला जन्म दिला, जिला लहानाचं मोठं केलं, पण आज पुत्रानं तो अधिकार हरण करून घेतला. त्याच समयाला भीष्म आणि शुद्धमतीमध्ये घडलेला संवाद. मुलाच्या पुढे तर आता कुणाचं काही चालणार नाही, मनामध्ये होतं श्रीकृष्णांना आपली रुक्मिणी द्यावी. पण या रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी ज्यांनी निश्चित केलाय, पण या शिशुपालाला रुक्मिणीला हा शिशुपाल आवडेल का विचारण्यासाठी माता पिता रुक्मिणीच्या महालामध्ये आली येतं. आणि
पित्याच्या मातेच्या डोळ्यामध्ये अश्रू निर्माण होऊ नये म्हणून रुक्मिणी मातेला जेव्हा मातेनं विचारलं, आपले अश्रू त्या रुक्मिणीनं पचवले आणि पित्याशी केलेला संवाद काय बोलली होती रुक्मिणी? भीष्मक बाळा मनेंद्र पाळा त्या शिशुपाला मीनवरे. माता पिता आली तर विचारतायत रुक्मिणी, मनामध्ये नाही आमच्या, पण मात्र तुझ्या भावानं तुझा विवाह शिशुपालाशी निश्चित केलाय. शिशुपाल आवडेल का तुला? भीष्मक बाळा मनेंद्र पाळा त्या शिशुपाला मीनवरे. कमल नयन जो श्यामलहारे त्या शिशुपालाची मीनवरे. शिशुपालाची मीनवरी, पण कोणत्या? या शिशुपालाला मी न वरी वरणार. शिशुपालाला कमल नयन जो श्यामलहारे त्या शिशुपालाची मीनवरी. दोन शिशुपाल तर, एक दमघोष पुत्र आणि दुसरा शिशुपाल गाई वासरांची सेवा करणारा आपला द्वारिकाधीश. माता पित्यांना अर्थ कळला नाही. माता पित्याला वाटलं शिशुपाल रुक्मिणीला आवडेल. विवाहाची तयारी सुरू झाली. 16 दिवसाचे विवाह संस्कार, सीमेवरती सीमांत पूजन होणं. शिशुपालाचं आगमन आता विदर्भ नगरीला व्हावं. 2, 3, 4, 5 दिवस निघून गेली तर विवाहाची विधी तिथे सुरू झाले. त्याला 16 हे नावे महाराज. आजही कार्यक्रम पत्रिकेवर आपण पाहतो विवाह समारंभ असं कोणी टाकत नाही. काय टाकतो आपण? विवाह सोहळा. कारण आहे त्याला, त्यावेळेस विवाह 16 दिवसाचे होत होते म्हणून त्याला विवाह सोहळा हे नावे. आताचे विवाह कळतच नाही महाराज कधी झाले, बाजूचं कधी लग्न झालं कळलं नाही. 16 दिवसाचे 8, 8चे 4, 4चे 2, 2चा 1, सकाळी सगळे धाम धूम, दुपारी सगळे टामटूम, संध्याकाळी सगळेजण आपापल्या बॅगा, हायकोर्ट आली, ही आली, ती आली, निघाले. महाराज विवाहाचे सोहळे तेथे सुरू झाले. आणि आज मनात मध्ये नाही त्या रुक्मिणीच्या, पण त्या रुक्मिणीला विचार आहे रुक्मिणीचा. वर्णार्थ नाहीच मी शिशुपालाला, मी देहाचा त्याग करेल, पण आशेचा एक किरण रुक्मिणीला पाहावा. राज दरबारामध्ये एक सुदैव नावाचा विप्र पाहिला. प्रार्थना केली, महाराज राज दरबारामधील काम संपलं की आपण माझ्या महालामध्ये या. सुदैवाचं आगमन रुक्मिणीच्या महालामध्ये झालं. आपल्या हस्ताक्षरामध्ये सुंदर असं एक 7 श्लोकामध्ये पत्र माता रुक्मिणीनं सुदैवाच्या स्वाधीन केलं. एकच प्रार्थना मी तुम्हाला करते, आजपर्यंत मी तुम्हाला काही मागितलं नाही महाराज, एक कृपा करा. हेच पत्र, हा संदेश द्वारिकाधीश राजांना तुम्ही नेऊन द्या. मी सदैव तुमची ऋणी असेल. सुदैवानं तेच पत्र आपल्या हातामध्ये घ्यावं. द्वारिका नगरामध्ये सुदैवाचं आगमन व्हावं. भगवान श्रीकृष्णांनी सुदैवाचं स्वागत करावं. सुदैवाचा सन्मान तेथे व्हावा. भोजन व्हावं, विडा तांबूल विश्रांती व्हावी. आणि तदनंतर भगवंत सुदैवामध्ये संवाद घडला. सुदैवानं तेच पत्र आणि तोच संदेश भगवान श्रीकृष्णांकडे द्यावा. प्रभू, बऱ्याच दिवसापासून तुम्हाला पाहण्याची इच्छा होती, पण आज माझी ती इच्छा पूर्ण होऊन विदर्भ नगराचे राजे भीष्मकांच्या कन्येनं आपल्याकडे एक संदेश दिलेला आहे. तो संदेश मी तुम्हाला द्यायला आलोय. भगवंताला माहित नव्हतं, तरी मात्र भगवंतानं नटवरेत काय भूमिका केली. भगवंतानं तो संदेश हातामध्ये घेतला. कुमारिका रुक्मिणीचं पत्र असं वाचणं योग्य नव्हे. तेच पत्र सुदैवाकडे दिलं. महाराज तुम्हीच फोडा, तुम्हीच सांगा काय म्हणणं त्या रुक्मिणीचं. 7 श्लोकामध्ये माता रुक्मिणीनं भगवंताला जो संदेश दिला होता महाराज, भगवंताला मनोमन केलेली दिव्य प्रार्थना. रुक्मिण्युवाच श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर श्रृण्वतान्ते निर्वेश्य कर्णविवरे हरतोऽङ्गतापम् रूपं दृश्यां दृशमतामखिलार्थलाभं त्वय्यच्युता विशति चेत्तमपत्रपं मे.
त्रिवार केलेला मैया माता रुक्मिणीनं भगवंताला प्रणाम. आणि आता भगवंतानं रुक्मिणीचा केलेला प्रणाम असा स्वीकारला. ज्या रुक्मिणीनं भगवंताला प्रथम श्लोकामध्ये भगवंताची अद्भुत अशी स्तुती गाऊन काय म्हणली रुक्मिणी? श्रुतवा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते. हे मधुसूदन, आजपर्यंत केवळ मी आपले गुण माझ्या कानानं श्रवण केली येतो. मी आजपर्यंत तुम्हाला पाहिलेलं नाही, पण ते सर्व गुण मी जाणून त्याच वेळी मी मनोमन माझं सर्वस्व चित्त तुमच्या चरणी अर्पण करून मी स्वतःला तुम्हाला समर्पित केलेलं आहे महाराज. पहिल्याच भावामध्ये समर्पण भाव रुक्मिणीनं स्वीकारला आणि पुढे इच्छा प्रकट केली. कात्वा मुकुंद महती कुलशील रूप वेद्यावयो द्रविणधाम विरात्मतुल्य धीरापतीं कुलवतीं वृणीत कन्या काले नरसिंह नरलोक मनोभिराम. 7 श्लोकामध्ये वेगळे भाव रुक्मिणीची प्रगट झाली आहेत. या ठिकाणी रुक्मिणी म्हणते, हे मधुसूदना, मी जाणत आहे कुलशील स्वभाव विद्या वय द्रव्य अशा कोणत्याच गुणामध्ये मी तुमची बरोबरी करू शकत नाही. तुम्ही माझ्यापेक्षा सर्वतोपरी श्रेष्ठ आहात, पण मात्र प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये आपल्यासारखा परम प्रतापी पुरुष पती प्राप्त व्हावा ही इच्छा असते ना. हे प्रभू, तीच इच्छा या दासीची आहे. आपल्यासारख्या सिंहाचा वाटा कोल्यासारख्या शिशुपालानं नेऊ नये म्हणून मी तुमच्या चरणी प्रार्थना करते. माझ्या भावांनी माझा विवाह शिशुपालाशी निश्चित केलेला आहे. आपण या विदर्भ नगरामध्ये गुप्त रूपानं या आणि सर्वांसमक्ष आपण माझं हरण करा. मी तुमच्या चरणी प्रार्थना करून सांगते, प्रभू, तुम्हाला जर मी तुमच्या योग्यतेची वाटत असेल तर आपण माझ्या हरणासाठी या. पण आत्ताच मी सांगते, मी वरेल ते फक्त तुम्हाला. शतजन्म भी स्यात. मी तुमच्याशिवाय कोणालाही वरणार नाही. मी देहाचा त्याग करेल, विवाह करेल तो तुमच्याशी. 7 श्लोकामध्ये रुक्मिणीचा भाव प्रगट झाला आणि जेथून भगवंतानं विचारावं, सुदेवा, जर का मी या रुक्मिणीच्या हरणासाठी गेलो नाही तर ही देहत्याग करेल. कधी आहे विवाह? 2 दिवसावर विवाह लिहिलाय. एवढी फास्ट ट्रेन निघालो होतो. 2 दिवस बाकी होते. रात्रीतून अंतर गाठायचे. वायू वेगानं वाहणारे घोडे, वायू वेगानं वाहणारी घोडे रथाला झुंपले. श्रीकृष्णांनी सुदेवाला बरोबर घ्यावा. मार्गक्रमण भगवंतांना रात्रीतून विदर्भ ते द्वारिका अंतर गाठण्यात आलं. इकडं बलराम दादांना वार्ता कळली. कृष्ण घाई गडबडीमध्ये रथ घेऊन कुठंतरी गेला आहे. बलराम दादा सुद्धा रथ काढला. बलराम दादांचं मार्गक्रमण प्रातः समय श्रीकृष्णांचं आगमन विदर्भ नगराला. सुदेवानं रुक्मिणीला वार्ता दिली. ज्यावेळी गिरिजा देवीच्या मंदिरामध्ये तू येशील तेथे भगवंत तुझी वाट पाहिलं. भगवंत तुला हरण्यासाठी आला आहे. हे शब्द ऐकले रुक्मिणीचे डोळे अश्रूंनी भरली. रोमांच उभे राहिले. रुक्मिणीनं सुदेवाला प्रणाम करावा. वरमब्रूही, काय हवंय तुम्हाला? जन्मोजन्मीची आस माझी तुम्ही पूर्ण केली आहे. तुम्ही जे मागताल ते मी तुम्हाला देईल. सुदेवानं रुक्मिणी समोर हात जोडावे, म्हणावं, महालक्ष्मी माते, मी वेदत्य धर्माचं पालन करणारा एक ब्राह्मण आहे. एकच कृपा माझ्यावर करा. सदैव तुझी कृपा माझ्यावर ठेव. रुक्मिणी उवाच, श्रीकृष्णांची निस्वार्थ शुद्ध भावाने जो कोणी सेवा करेल त्यावर माझी अखंड कृपा असेल. हा वर प्रदान केला आणि पाहता पाहता आज विवाहाचा दिवस. विवाह घटिका कुलोपाध्याय ऋषीमुनींनी रुक्मिणीला गिरिजा देवीच्या मंदिरामध्ये जाण्याची आज्ञा दिली. महाराज, नटून थटून देह शृंगारित झालेला विवाहाचा कालावधी जवळ येतोय आणि त्याच समयाला आज्ञा जी प्राप्त झाली. माता रुक्मिणीनं आपल्या बहिणीला बरोबर घ्यावं, सखींना बरोबर घ्यावं, माता पित्याकडे यावं, रुदन करावं आणि रथ सज्ज झाला. रथामध्ये बसून माता रुक्मिणी गिरिजा देवीच्या दर्शनासाठी आली. महाराज, ज्यावेळी माता रुक्मिणीनं कुलस्वामिनी भगवतीचं पूजन करावं आणि भगवतीची केलेली प्रार्थना आहे, जगदंबा तू जगदंबा आई भवानी जगदंबा
जगदंबा जगदंबा तू जगदंबा आई भवानी जगदंबा कोल्हापुरी तू जगदंबा योगेश्वरी तू जगदंबा कोल्हापुरी तू जगदंबा योगेश्वरी तू जगदंबा जगदंबा तू जगदंबा आई भवानी जगदंबा 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 आई भवानी जगदंबा मातृरूपी जगदंबा शक्तिरूपी जगदंबा मातृरूपी जगदंबा शक्तिरूपी जगदंबा 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 आई भवानी जगदंबा 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 आई भवानी जगदंबा थोडं थांबा 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 अनादि निर्गुण प्रगटले भवानी मोहमहिषासुर मर्दना लागोनी त्रिविध तापाचे करावया झाडणे आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन अंतरपाठ बाकी सगळं साहित्य काढून आईचा जोगवा मागेन द्वैत सारोनी माळ मी घालीन आईचा जोगवा मागेन द्वैत सारोनी माळ मी घालीन हाती बोधाचा झेला मी घेईन वेद रहित वारिस गायन आईचा जोगवा मागेन स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला हो चारही वेदांचा फुलवर बांधिला चारही वेदांचा फुलवर बांधिला उदो बोला 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 कृष्ण बाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्ण बाई माऊलीचा शिव शिव संबळ घेऊनी आनंदे नाचती हो शिव शिव संबळ घेऊनी आनंदे नाचती हो 88 सहस्र ऋषी देवते तिष्ठती हो 88 सहस्र ऋषी देवते तिष्ठती हो 33 कोटी देव चामुंडा उदो उदो म्हणती हो उदो बोला 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 कृष्ण माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्ण बाई माऊलीचा आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो पुंडलिक देवता शोभे वाळवंटी पुंडलिक देवता शोभे वाळवंटी एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्ण बाई माऊलीचा उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्ण बाई माऊलीचा मालिनी हो कल्याणी जाजू जाजो जोग मैया मालिनी हो कल्याणी जाजू जाजो